नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मी इथं कारल्याची भाजी करत आहे. त्यासाठी मी 2 टमाटे, 1 कांदा आणि लसूण घेतलेला आहे. तर मी 5 कारले घेतले आहे. त्यांना असं गोल गोल मी चिरून घेत आहे आणि चिरल्यानंतर त्यांच्यामधील मी बिया पण काढून घेत आहे. अशा प्रकारे मी त्यांची बिया पण काढून घेतलेले आहे. तर मी रेसिपी चुलीवरती करणार आहे, तर कंटिन्यू बघा. चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मी कारल्याला असं मी हळद आणि मीठ लावून चोळून ठेवून देत आहे 15 मिनटं. तर तोपर्यंत मी तयारी करत आहे. तर मी 2 कांदे घेतलेले आहेत. तर कांद्यांना मी अशा प्रकारे चिरून घेत आहे आणि त्यानंतर मी 2 टोमॅटो घेतलेला आहे. तर त्यांनाही मी अशी चिरून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे, तो पण असं मी ठेसून घेतलेला आहे तिथं ताटामध्ये. तर बघू शकता असं. तर मी मसाल्यासाठी हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, 2 चम्मच धने पावडर, सब्जी मसाला आणि प्रवीण मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे. तर आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आणि त्यावर कढई ठेवते आणि त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून जिरा टाकला, लसूण टाकला, कांदा टाकून दिला आणि चांगलं परतून घेतलेलं आहे. थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर मी सर्व मसाले आधी सांगितल्याप्रमाणे ते मसाले यामध्ये टाकून देत आहे आणि त्यामध्ये हे कारले मी पिळून घेतलेले आहे, त्यांचं पाणी काढलं आणि त्यात टाकून दिलं कढईमध्ये. तर थोडं मी हलवून घेते. तर चुलीवरची टेस्टच खूप छान लागते. तर खूप दिवसानंतर चुलीवर कारले बनवले. तर मी टोमॅटो असे टाकले आहे, ते असे झाकून ठेवले की ती गळून चांगले होऊन जातात नरम. तर मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आणि बघू शकता ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर भाजी ठेवून देते मी खाली, भाजी तयार झालेली आहे. तर मी 2 बाजरीचे भाकरी पण बनवलेले आहे. तर चुलीवरची बाजरीची भाकर खरंच खूप छान लागते आणि असं म्हणतात की गॅसवरती भाकर भाजू नये, त्याने कॅन्सर होतो असं एक जणांनी सांगितलं होतं. त्याच्यामुळं मग मी खूप दिवसानंतर असं बनवलं चुलीवरचं बेत. तर त्यासोबत आपला कांदा, बाजरीची भाकर आणि कारल्याची भाजी. तर बघू शकता. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.